Head west, then turn right. आणि त्याच्यामुळे त्यांची जयंती कशी समोर जाईल. जसे गांधीजी आहे, पंडित जवाहरलाल नेहरू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, सरदार वल्लभभाई पटेल आहे, यांची कार्य खूप मोठी असल्यामुळं यांचं नाव तिथपर्यंत चालेल. आपलं होईल नाही होईल माहीत नाही, पण आपण छोटे छोटे काम करून त्यांचे आठवण करू शकतो, त्यांच्या कार्याची थोडीशी आपण जानकारी घेऊ शकतो. बरेचदा माझ्या मनात प्रश्न आला की बाबासाहेबांनी त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये एक असं माइलस्टोनवालं काम केलं, किंवा मग ह्या माइलस्टोनच्या कामामध्ये त्यांना खूप विरोधाभास किंवा त्यांना खूप विरोधाचा सामना करण्याचा प्रयत्न पडला. ते होतं धर्मांतरण केलं त्यांनी. हिंदू धर्मामधून त्यांनी बुद्ध धर्म हा स्वीकारला. आणि त्यावेळेसच्या काळामध्ये म्हणजे 1950-51ची गोष्ट असेल ती, त्यावेळेसच्या काळामध्ये त्यांचे जे फॉलोअर होते 3 लाख फॉलोअर होते.
आपली जनसंख्याच कमी होती, त्यामध्ये 3 लाख पब्लिक ॲट अ टाइममध्ये धर्मांतरण करायला तयार झाली. ही खूप मोठी ऐतिहासिक घटना होती की 3 लाख लोक ॲट अ टाइम एका माणसाच्या इशाऱ्यावर धर्मांतरण करणार आहे. पण कोणत्या धर्मात करणार आहे हे माहीत नव्हतं. त्याच्या पुढं थोडेसे 3-4 धर्माचे हे आहे. त्याच्यामध्ये इस्लाम होता, ख्रिश्चनिटी होती, शीख धर्मावाले पण शीख जे गुरु होते किंवा जे मोठे लोक होते ते पण त्यांना अप्रोच करत होते. आणि हिंदू धर्मामध्ये तर त्यांनी पहिले सांगितलं होतं की मी या धर्मामध्ये जन्म घेतला आहे, पण या धर्मामध्ये मला मरण्याचा काहीही हे नाही, मी हिंदू धर्म सोडणार आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्याचे काही कारणे असतात, ते कारण न शोधता मला हे वाटते की त्यांनी या बाकी धर्मापैकी बुद्धिझमला का ऍक्सेप्ट केलं हे महत्वाचं असतं, किंवा का आवडला त्यांना, काय अशी गोष्टी आवडली त्यांना की ज्यांनी त्यांना केलं आणि तेच तर करायचं होतं. पहिले सुरुवातीच्या काळात इस्लाम धर्माकडे थोडंसं त्यांचं मन वळलं होतं. शीख धर्मामध्ये असं होतं की त्यांनी जे मोठे मोठे पंथ होते त्यांना नाही का पैसे देण्याचा पण प्रयत्न केला की बाबा आम्ही तुम्हाला एवढी संपत्ती देऊ, तुम्ही आमच्या याच्यात या. कारण त्यांच्या पाठीमागे 3 लाख फॉलोअर होते जे ॲट ए टाइम मध्ये त्यांच्यासोबत कन्वर्ट करायला तयार होते. पण त्यांनी सुरुवातीला थोडंसं इस्लाम धर्माकडे थोडासा त्यांचा कल होता, पण त्यांनी पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय डिसिजन घेतला. मग त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये त्यांना हे दिसून आलं की ख्रिश्चनमध्ये असं झालंय की जे येशू ख्रिस्त होते हे देवदूत म्हणून त्यांनी एका स्वतःला स्वीकृती दिली की बाबा मी मानव धर्मामध्ये जन्म केलाय, मानव जातीमध्ये माझा जन्म झालेला आहे, मी मानव म्हणून नाही का नंतर त्यांनी घोषित नाही केलं की मी मानव म्हणून मरत आहोत किंवा माझं जे अंत आहे तो मानव म्हणूनच नाही होणार आहे, तर मी देवदूत होऊन मरणार आहे. त्यांनी सांगितलं की मी देवाचा दूत आहे, देवांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांचा प्रचार मी करण्यासाठी इथे आलेला आहे, मी देवदूत आहे असं त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर मोहम्मद पैगंबरचंही तेच म्हणणं होतं की बाबा मी शेवटचा पैगंबर आहे, माझं जे मत राहील तेच देवाचं मत आहे, हे तुम्ही समजून घ्या आणि याच्यावर चाला, हे त्यांनी सांगितलं. शीख धर्मामध्ये पण सुद्धा असे काही पंथ होते की जे त्यांना शेवटचा पंथ म्हणून सांगितलं आणि त्याच्यावर त्याच मार्गावर चालला. ही त्यांना पटण्यासारखी गोष्ट नव्हती. आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा जे मानव अवतारामध्ये आले, जसं कृष्ण आलेला आहे असं सांगतात, राम आलेला आहे असं सांगतात, पण त्यांनी पण स्वतःला नाही का देव म्हणून घोषित केलं किंवा मी आय एम द गॉड, मी एक क्रिएटर पण आहे आणि मी मानव जातीमध्ये पण आहे आणि मी एक क्रिएटर पण आहे, हे त्यांनी सांगितलं. जे त्यांना एक्सेप्ट नव्हतं त्यांच्या तत्वाला ते पडलं. मग बुद्ध धर्म का? तर बुद्ध धर्म वाचल्यानंतर गौतम बुद्धांनी हे सांगितलं की मी मानव आहे आणि मानव म्हणूनच शेवट झालेला आहे, माझा मानव म्हणूनच शेवट झालेला आहे. बुद्धत्व हे एक सिद्धता आहे, एक लेवल आहे ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही अध्यात्माची एक लेवल समजा की ते सिद्धता भेटल्यानंतर तो माणूस बुद्धत्वाला प्राप्त होतो, जो मार्ग सांगतो मुक्तीचा. प्रत्येक धर्म आपला मुक्तीचा मार्ग सांगतो. मार्ग सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की मुक्तीचा मी फक्त मार्ग दाखवू शकतो, त्याच्यावर चालावं तुम्हाला. तर्क आणि विज्ञान याला धरून चालणारं एक त्यांचं व्यक्तिमत्व होतं, त्यांचे विचार कसे होते, त्यांनी लिहिलेले जे हे आहे ते त्याच्यावर होतं की बाबा विज्ञानाला धरून चाला, तर्काला धरून चाला आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं नाही का कार्य संपन्न करू शकता. ह्या गोष्टी बाबासाहेबांना आवडल्या की बाबा यांचं म्हणणं खूप वाटतं आहे मला. त्याच्यामुळे त्यांनी ते बुद्ध धर्म जे आहे तो एक्सेप्ट केला, तो त्यांना एक्सेप्ट केला आणि पूर्ण जे आहे 3 लाख लोक ॲट अ टाईममध्ये आपल्या नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीला ते हे झाले, धर्मांतरण केलं आणि दीक्षा घेतली त्यांनी आणि बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. तर अशा प्रकारे त्यांनी ते पूर्ण अभ्यास करून त्याचा नाही का केला, एक्सेप्टन्स घेतलं की मला का बुद्ध धर्मामध्ये जायचं आहे. त्याच्यामुळं ही एक गोष्ट मला सांगण्यासारखी वाटत होती
आणि त्यावेळेला प्रखरतेनं विरोध गांधीजींनी पण केला होता की तुम्ही असं म्हणता की बाबा धर्म हे काही कपडे आहेत ना की आम्ही घेतले आणि काढले आणि तुम्ही चेंज झाले, असं नाही आहे. तर त्यावेळेला गांधीजींना त्यांनी सांगितलं की बाबा मला माहीत आहे की धर्म हा कपडा नाही आहे किंवा कपडा उतरण्याचाही प्रकार नाही आहे, परंतु मी ज्या धर्मात आहे, मी ज्या धर्माशी सध्या संलग्न आहे, त्या धर्मामध्ये मी सगळ्यात शेवटच्या स्थानी आहे. त्याची जी वर्णव्यवस्था आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटच्या स्थानी आहे. आणि या शेवटच्या स्थानापासून तर मला मध्यात जाण्याकरता किंवा पुढं जाण्याकरता माझा समाज आणि मी ही कार्यशील नाही आहे. मला नाही का त्याला सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जर मी हा सोडला नाही तर माझी प्रगती होईल. त्याच्यामुळं याच्याशिवाय मला गत्यंतर नाही हे त्यांनी गांधीजीला पण सांगितलं. गांधीजीचा असा विचार होता की तुम्ही तुमचं परिवर्तन आणून स्वतः प्रगती करून वरच्या स्टेजवर जा आणि स्वतःला सिद्ध करा, असं त्यांचं म्हणणं होतं. बाबासाहेबांनी न करता आणि हे पण थोडंसं इंटेन्शनली मी वाचलं. त्यावेळेला दार्शनिक ओशो जे आहेत यांचं मी त्यावेळेला मत ऐकलं की बाबा यांचं काय मत आहे, बाबा धर्मांतरण केलं याविषयी वर काय होतं. दार्शनिक ओशो मोठे जे राहिलेले आहेत दार्शनिक, ज्यांना त्यांची वाचन किंवा त्यांचे पुस्तक वाचता आले तर त्यांना खूप फरक पडतो. तर त्यांनी सांगितलं की बाबा हे जास्त दूर नाही आहे. हा हिंदू समाजामधलाच उपेक्षित असलेला एक धर्म, पंथ असल्यासारखा किंवा धर्म असल्यासारखा होता. बौद्ध धर्म हा हिंदू धर्मामधलाच एक उपेक्षित असा होता की ज्याच्यामधलं लोकांना विसर पडला होता. फक्त एवढं झालं की बाबासाहेबांमुळे ते जागृत झालं आणि तो एक अलगच आहे, पण हिंदू धर्मामधला म्हणजे लागून असल्यासारखाच आहे, पॅरलल मध्ये चाललेला एक माहिती इच्छा करण्यासारखं आहे. आणि त्यावेळेला प्रखरतेनं विरोध गांधीजींनी पण केला होता की तुम्ही असं म्हणता की बाबा धर्म हे काही कपडे आहेत ना की आम्ही घेतले आणि काढले आणि तुम्ही चेंज झाले, असं नाही आहे. तर त्यावेळेला गांधीजींना त्यांनी सांगितलं की बाबा मला माहीत आहे की धर्म हा कपडा नाही आहे किंवा कपडा उतरण्याचाही प्रकार नाही आहे, परंतु मी ज्या धर्मात आहे, मी ज्या धर्माशी सध्या संलग्न आहे, त्या धर्मामध्ये मी सगळ्यात शेवटच्या स्थानी आहे. त्याची जी वर्णव्यवस्था आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटच्या स्थानी आहे. आणि या शेवटच्या स्थानापासून तर मला मध्यात जाण्याकरता किंवा पुढं जाण्याकरता माझा समाज आणि मी ही कार्यशील नाही आहे. मला नाही का त्याला सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जर मी हा सोडला नाही तर माझी प्रगती होईल. त्याच्यामुळं याच्याशिवाय मला गत्यंतर नाही हे त्यांनी गांधीजीला पण सांगितलं. गांधीजीचा असा विचार होता की तुम्ही तुमचं परिवर्तन आणून स्वतः प्रगती करून वरच्या स्टेजवर जा आणि स्वतःला सिद्ध करा, असं त्यांचं म्हणणं होतं. बाबासाहेबांनी न करता आणि हे पण थोडंसं इंटेन्शनली मी वाचलं. त्यावेळेला दार्शनिक ओशो जे आहेत यांचं मी त्यावेळेला मत ऐकलं की बाबा यांचं काय मत आहे, बाबा धर्मांतरण केलं याविषयी वर काय होतं. दार्शनिक ओशो मोठे जे राहिलेले आहेत दार्शनिक, ज्यांना त्यांची वाचन किंवा त्यांचे पुस्तक वाचता आले तर त्यांना खूप फरक पडतो. तर त्यांनी सांगितलं की बाबा हे जास्त दूर नाही आहे. हा हिंदू समाजामधलाच उपेक्षित असलेला एक धर्म, पंथ असल्यासारखा किंवा धर्म असल्यासारखा होता. बौद्ध धर्म हा हिंदू धर्मामधलाच एक उपेक्षित असा होता की ज्याच्यामधलं लोकांना विसर पडला होता. फक्त एवढं झालं की बाबासाहेबांमुळे ते जागृत झालं आणि तो एक अलगच आहे, पण हिंदू धर्मामधला म्हणजे लागून असल्यासारखाच आहे, पॅरलल मध्ये चाललेला आहे.